नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतं चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती। आज आपण चोराडे मैदानात होतो आणि आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी सुंदर आणि लाडू तर एक नंबर साठी गाडी पात्र केली। सलगरी किंग म्हणून ज्यांची ओळख आहे प्रशांतवरची चित्रकारांनी एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन झालं, गाडी कशी पडली। प्रश्न नमस्कार। नमस्कार। काय सांगाल कशी गाडी पडली, नियोजन कसं लागलेलं? गाडी ती काय पायरा त्यांचा त्यांनीच केला होता। बर मला परवाची मारुतीचा फोन आला होता की परवाची गाडी आहे का काय चोरायला गाडी हाणायची, मग चालतंय म्हणलं आणतो। पायरा बिरा काय आपण त्याला विचारलं नाही, मग म्हणला पायरा झालाय फक्त गाडी आणायची, गाडी घेत म्हणलं आहे आणतो। बर गाडी 3 फेऱ्या पडली, गट सेमी फायनल गाडी चांगली पडली। 3 फेऱ्या सगळ्यात जास्त स्पीड कुठल्या फेऱ्या वाटतं? फायनलला कसं स्पीड लागलेलं? फायनलला जाम स्पीड लागलं। मला वाटतं गट सेमीपेक्षा आता स्पीड लागलं गाडी सेमीपेक्षा। हो। काय सांगाल सुंदर बद्दल काय सांगतील पहिल्यांदा? सुंदर का आता मला वाटतं बघेल त्या अड्ड्यात जाईल, त्या अड्ड्यात राहतो याच बैल सेवाला आता राहायला आला बैल। कसं नियोजन होतं परसू तुला फोन वगैरे कसं असतं ते काय मालकांचं? पण आपल्याला शक्यतो मालक पैर करत नाही, ती बैला कुंट्यात लाडू तीच करतात पैर। आता लाडू बदल 23.5 लाखाची खरेदी झाली लाडूची, कसा बोलतो लाडू? तू बरेच वेळा गाडी म्हणजे मी बघतो असं 1-2 अड्ड्याच घेतल्यापासून फेल गेलाय आणि त्याच्या आधी बी बैल पळतोय चांगला, म्हणजे राहतोय चालते अड्ड्यात। वैयक्तिक काय वाटतं? आज दिलीप नाना सुद्धा होते, म्हणजे बैलगाडी क्षेत्रात एक जुनं व्यक्तिमत्व म्हणजे जॉकी म्हणून ओळख आहे त्यांची, सप्त दिलीप नाना। या काच म्हणजे आज फायनलला गाड्या पळल्या, नानांचं थोडं आता दुखापत झाली असते पण वाचलं ती गाडी आली ना पुढे अडकाडी। नाना काय लागलं ना मित्रांनो, कसं असतं जॉकी वयाचं कोणाचं काम नाही। जरा नानांच्याकडे येतो मी। नाना काय सांगाल गाडी आता फायनलला तुमच्या जरा गाडीत गाडी आली, पहिले मला सांगा दुखापत झाली का तुम्हाला? नाही झाली, काय लागलं ना? नाही। परसू बद्दल काय सांगाल? तुम्ही बघताय आता पहिल्यापासून परसूला मैदानात कशी गाडी आणतो, काय सांगाल त्याच्याबद्दल? गाडी आणतो आजचं काय सांगाल? आज गाडी स्पीड होते गाडीला, कसं वाटतं ना एक आपल्या बरोबर जे आपल्यापासून शिकलेली मुलं किंवा आपण बघितली? मला सांगितलं होतं माझ्या तुझी गाडी 1 नंबर करायची अनुभव म्हणतात ना, बर म्हणला नाही करी मला म्हणली 1 नंबर तुझी गाडी 1 नंबर म्हणलं मला लवकर 1 नंबर होत नाही, म्हणलं तूच करणार 1 नंबर अंदाज होता, अनुभव मोठा आहे मित्रांनो, हे महत्वाचं असतं बैलगाडी क्षेत्रात अनुभव। बघा नानांनी नवीनच आहे पण अनुभव कशाला म्हणतात मित्रांनो, नानांच्याकडे आता नानांची मुलाखत मागच्या 8 दिवसापूर्वी आपण बघितली असेल सेंडे यादवच्या युट्यूब चॅनलवरती। नानांनी सगळं सांगितलं कशी स्टोरी आहे, काय चालू आहे आता नाना सध्याच्या स्थितीमध्ये। आता तुमच्या काळातले ड्रायव्हर म्हणजे तुमच्या बरोबरचे आताच्या ड्रायव्हर मध्ये काय फरक सांगाल थोडक्यात आम्हाला? अरे काय प्रकार नवीन आहे ती जरा खाली म्हणजे लक्ष द्यावं। काय एक अनुभव म्हणून काय सांगाल, कशा गाड्या आणल्या पाहिजेत? खाली गाड्या सुटल्या की जुळवून आणल्या पाहिजे, त्या लगेच कासरं टाकल्या नाही पाहिजे, आपल्यापासून दुसऱ्याला त्रास झाला नाही पाहिजे। खाल्लं सुटल्या कासरं टाकलं जुळवून लगेच चावरून हाणायची, गाडी सावरून आणली पाहिजे। मित्रांनो, हे अनुभव घेण्यासारखे दादा काय गाडी बरेच बसतात तरुण वर्ग विशेषतः आहे, पण नानांनी मुलाखतीत सुद्धा सांगितलेलं गाड्या कशा आणल्या पाहिजेत काय। आपल्यासोबत या ठिकाणी नियोजनाचा बादशाह म्हणून ज्यांची ओळख आहे विजय म्हटले, काय म्हणतात बघू 5 मिनिटं आपल्यासोबत नियोजनाचा बादशाह म्हणून ज्यांची ओळख आहे विजय म्हटले पलटणचे। नमस्कार। नमस्कार। परसू बद्दल काय सांगाल? परसूला पहिल्यापासून बघताय तुम्ही? परसूला सलगरी पदवी आम्ही दिली परसू, त्या बोलले त्याबद्दल कमीच आहे। गाडी कशी आणतो? कारण आता प्रत्येक मैदानात मोरे सुद्धा पुकारतात, जाल त्या मैदानात निकाल घेतो म्हणजे घेतो, काय सांगाल? गाडी शेवटपर्यंत हार मानत नाही, कधी किती मागा असू द्या शेवटपर्यंत हार मारत नाही। एवढा ड्रायव्हर आहे की हार मारणार नाही, मोहर पाले तरी मस्ती करणार नाही। आपले आजच्या मैदानाबद्दल काय सांगा? सुंदर आणि लाडूच्या गाडीबद्दल काय सांगा? मग अशी तास 5 निघाले का नाही मनाची कोणी म्हणजे मी 1 नंबर करेल, तुम्ही कोणी बोलणार मला ही गाडी 1 नंबर करणार का? तर करणार, एवढी गॅरंटी होती? गॅरंटी। काय सांगाल विजूबा? आता तुम्ही भरपूर नियोजन तुमच्याकडे भरपूर बैल होऊन गेले, अजून आहेत एक बैल मालक म्हणून काय सांगाल आजची गाडी कशी वाटली? 1 नंबरची गाडी पडली लाडू आणि सुंदर, चांगलाच पायरा सकाळीच गाडी बघितली ती मग 2 येते पायरा म्हणलं, मग तुमची गाडी शेवटपर्यंत मी चांगलीच फेरा गाडी वाढतच गेली। मित्रांनो महत्वाचं असतं आणि आता नियोजन म्हणजे विजूबाकडं
मला वाटतं 100% नियोजन विजयभाऊ करतील बऱ्यापैकी बैलगाडी शर्यतले. आमचं रातचं नियोजन झालं हे तुफान सावकार आता जरा फायनल काय झालं तुफान सावकारची गाडी नाही खाली माती आहे ना त्यात असाल तीन मातीतनं पळायचं मातीतून कटन फरकच पडतो ना नक्कीच कडला ना आतल्या गाडीला फरकच असतो. फरक पडतो नक्कीच. आणि मित्रांनो आता इकड म्हणलं की पहिली ठाम बदली जुन्या काळात ठाम बैल असायची. आता जरा पब्लिकला म्हणलं की थोडा बैलांचा अडचण येते कारण नानाने सुद्धा पब्लिकचे बैल जुन्या काळातली सगळे आणलेले आहेत. आताची जरा परिस्थिती वेगळी आहे परंतु माझ्या मते बैलगाडी मालकाने होता पब्लिकला बैल तयार करावा जेणेकरून भीती नसते गाडी कुठली लागू द्या. तर आज परसून 1 नंबर केला. परसू तुम्हाला शुभेच्छा नाना तुम्हाला शुभेच्छा आणि विजूभाऊ तुम्हाला शुभेच्छा. असं चांगले नियोजन करा. धन्यवाद.